वारी को लेकर समाजवादी पार्टी के विधायक अबू आजमी द्वारा दिए गए बयान पर महाराष्ट्र के श्रम मंत्री एडवोकेट आकाश फुंडकर ने तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि अबू आजमी को खबरों में बने रहने की आदत है। वे जातीय तनाव फैलाकर उसमें अपनी राजनीति चमकाने का काम करते हैं। उन्होंने कहा कि अबू आजमी एक मूर्ख व्यक्ति है और मूर्ख व्यक्ति के पीछे नहीं लगना चाहिए। अबू असीम आझमी हा माणूसच विक्षिप्त आहे। याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेढ निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू असीम आझमीचा जुना धंदा आहे। तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे। आज वारी सुरू झालेली आहे। वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं, मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू असीम आझमीला कळलीच नाही, त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात। राज्य में हिंदी भाषा को तीसरा स्थान दिया गया है और इसे अनिवार्य भी किया गया है। इस पर विपक्ष की ओर से आरोप प्रत्यारोप जारी है। कुछ कवियों ने तो अपने पुरस्कार सत्कार को लौटाने की घोषणा भी की है। इस मुद्दे पर मंत्री आकाश फुंडकर ने सरकार का पक्ष लेते हुए कहा कि हिंदी भाषा को लेकर जानबूझकर गलतफहमियां फैलाई जा रही है। आपण जो विषय सांगितला की काही कवी लोकांनी आपले पुरस्कार वापस केले, खऱ्या अर्थानं त्यांनी थोडं माहिती घेणं आवश्यक आहे की हे अनिवार्य नसून बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच भाषांचं ज्ञान असणं हे आपल्यासाठी चांगलं असते। आपल्या ज्ञानात त्यांनी भर पडते आणि जर एखादी भाषा आपल्याला अधिक आली तर त्यांनी वाईट तर होत नाही, उलट त्याचा कुठे ना कुठे फायदाच होतो। त्यामुळे मोठ्या मनाने मोठ्या यांनी हे स्वीकारलं पाहिजे।